तर बघा मस्त छानशी अशी पूजा काढून घेतलेली मी. आणि आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते घेतलेलं आहे. तर चला पहिला नंबर सांगते तुम्हाला मी. हे आहे धूप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, हे गंगाजल आहे, हे अत्तर आहे गणपतीला स्नान घालण्यासाठी. आणि ही सुपारी घेऊन जायची तिथे. पहिले सुपारी आपण तिथं ठेवायची. एका नागिनचं पान किंवा कोणतं बी पान तोडून घ्यायचं, त्याच्यावरती ठेवायचं. पूजा वगैरे करायची. सुपारी म्हणजे गणपती समजून सुपारीची पूजा करायची पहिले, मग नंतर वडाची पूजा करायची आपल्याला. हे हळदीचं कुंकूचं वस्त्र, नंतर घेतलं आहे हळद, कुंकू, तांदूळ, हळद कुंकू अक्षदा, आणि नंतर काय आपलं हे कापूर घ्यायचं या प्लेटमध्ये. नंतर आपल्याला दिवा लावण्यासाठी माचीस आणि दूध घेतलेलं आहे. आणि आपला हा कच्च्या धाग्याचा भेंडोळं घ्यायचं आहे. हे भेंडोळं विसरायचं नाही घरी. आपण हा दोरा आठवण करून घेऊन जायचं आहे. आणि कोणाचा घ्यायचा नाही, आपला दोरा वापरायचा आहे, दुसऱ्याचा दोरा घ्यायचा नाही. आणि घेतलेलं आहे गहू. ओटीसाठी आपल्याला आज मस्त मंगळवार आलेला आहे ना, तर आज देवीचा वार पण आहे मंगळवार. तर ओटी घ्यायची आहे. आपल्या देवघरात ओटी भरायची आहे. आपल्या देवघरात मस्त कळस भरायचा. मग नंतर देवीपुढे ओटी ठेवायची. तर पीस घेतलेला आहे, गहू घेतलेले आहेत, अक्षदा, आणि एक आज आंबा घ्यायचा आहे. आंबा ठेवायचा आहे आज तिथे देवीजवळ ओटी भरून. आपल्या कुलदेवताची ओटी भरायची. नंतर आपल्याला सुवासनीसाठी ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत. आणि हे 7 आंबे घेतलेले आहेत. तर आंबे घेतलेले आहेत 7 आणि गहू घेतलेले आहेत. हा आपल्याला कळस घेऊन जायचा आहे आपल्याला तिथे पाण्याचा. तर आपल्याला वडाच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी. आणि फुलं घेतलेली आहेत. तर अशी माझी खूप छान अशी पूजा काढली गेली. तर एवढी मी पूजा घेऊन घेतलेली आहे. आणि आज आपल्याला पौर्णिमा 11:30 वाजेनंतर लागणार आहे. तर आपण त्याच्या पुढेच पूजा करायची आहे. 11:30 वाजेपासून तर उद्या आपले 1 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. तर आज ज्याला पूजा करता येईल त्याने आज करायचं आहे. ज्याला काही प्रॉब्लेम वगैरे असेल त्याने उद्या केस वगैरे धुवून उद्या बी केलं तर चालेल. तर पण आजच पूर्ण पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे आणि आजच पूजा करायची आहे. तर बघा मस्त पूजा काढून घेतली मी. तर अशी छानशी पूजा झालेली काढलेली माझी. आणि आता मी मस्त 12 वाजता पूजेला म्हणजे 12-12:30ला पूजेला जाणार आहे. तर बघा खूप छान अशी पूजा काढून घेतली. तर साहित्य पूर्ण दाखवलं मी तुम्हाला. तर अजून परत दाखवून देते. आणि काही साहित्य नसलं तर चालतं बाकीचं, जे असं आहे पाहिजे नाही असं नाही. तुमच्याकडे गंगाजल असेल तर चालेल, नसेल तर राहू द्या. माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं. आणि आता माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं. तर ते काही लागत नाही महादेवाची पूजा वगैरे करण्यासाठी. बाकीचं हे साहित्य घेतलेलं आहे. तर बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. आणि वडाची झाडाची पूजा साधी आणि सिंपल असते, जास्त काही एवढी मोठी पूजा राहत नाही. तर एवढी पूजा घेतलेली आहे मी. आणि ही आपल्या घरच्या देवीजवळ ओटी ठेवायची आहे. तर चला मला आता घरच्या देवांची पूजा करायची आहे.